पत्रिका कोण घराकडे गेलो त्या काय करण्याचं नाही मंडळी आपल्याकडे सबस्क्रायबर मा तुम्ही माझे उतरलं नाही धुक्या बघा कितक्या तुमका दिसत असतं कसलो. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मंडळी मगाशी उठले मी बरोबर 9:30 वाजता, कारण आज असा सोमवार म्हणजे आज आमची लाईट जातली या, म्हणजे लाईट गेली आता 10:30 वाजले आणि मी 3 पेस्टी लावून घेतले असे आला लसूण आणि मिरचीची. आता काय टेन्शन नाही, आता फक्त आपण दुपारी कोबी कापूचा, पीठ बनवचा, नूडल्स बॉईल करूचे असं आणि संध्याकाळी सगळं पीठ वगैरे सगळं घेऊन आपण स्टॉलवर जाऊचं. तर चला थोडंसं माका काम आहे बाजारात आणि सॉस वगैरे पण आणूचे असतात. तर बघूया आई पण वरच्या घराकडे गेली, म्हणजे इथे सर शिपाक गेली या आणि नाश्ता काहीतरी करूचा. चला बघूया काय होतं. आता एरोप्लेन पण येईल. तर आता म्हणते मी जाते असे आज गावात माझ्या शॉपमध्ये सॉस वगैरे घेऊचो असं थंय. चला बेगिने जाऊन अजून मी काय खाऊ नाही. जाताना मी ते कळिंगण खाईन, तुमका दाखवते. चला तर म्हणते मी इतकं सामान घेते बघा, नूडल्स, सॉस आणि कॉर्नफ्लॉवर, दोन्ही सॉस घेतले, टोमॅटो आणि सोया सॉस आणि नूडल्स. मोठीच पिशी घेऊन येते सगळं एकदम जातला. पोचले म्हणते घराकडे. ए म्हातारे ये, बरं वाटला म्हातारे? काल बसून बरा नाही. चॉकलेटी, हे चॉकलेटी, चला सामान काढूया. तर बरं वाटला हे म्हातारे का आला? तर आईचं असं म्हणणं की जर कोण पत्रिका घेऊन येलो तर त्या काव्यावर करणं जरुरी आहे. होय मा? किती पण तो तर पत्रिका घेऊन लग्नाक बोलव गेलो, मग लग्नाक बोलव गेलो तर अयर करू नको. कसं काय संबंध? म्हणजे त्याचा अर्थ असो की हा तू म्हणजे लगीन माझं लगीन हा तो अयर घेऊन ये, नाही तर नको लग्नाक. होय मा? म्हणजे तू आपल्या स्वार्थासाठी लो पत्रिका घेऊन खयचोच माणूस. मी तुका विचारते, जस्ट नॉर्मल प्रश्न हा माझो. कोणच पत्रिका घेऊन येतात त्याचा अर्थ हो ना की ते काव्यावरच करू, आपण लग्नाक जाऊ, आईस्क्रीम खाऊन जेवण करा घेऊया. बरोबर माई? काय घे आता बोल. नाही आता तू बोलत आता बघ. तर म्हणतो नाही काय सांगता, जो माणूस पत्रिका घेऊन घराकडे गेलो त्या काय करण्याचं नाही बोलत तू. कळायचं विषय नाही माका, कळाय तर तू माका सांगच तू माका. आता मोबाईल घट धरूया. माझं म्हणणं काय, जो माणूस घराकडे येता बघ पत्रिका घेऊन तो आपल्या लग्नात बोलव घेता, बरोबर ना? अयर तो का विषय काय काही. तर म्हणते पोचले स्टॉलकडे. हो बघा सगळं सामान काढलं, थोडासा सेटअप लावचा. सेटअप लावायचं आणि जस्ट तुमचं लगेच भेटतं. जोक पण नाही असेल मी आज, कारण थोडंसं लेटही झालो असं म्हणू शकतो. तर चला सगळं सेटअप लावूया. आणि आज सोमवार असो, आज गिरायक असतला, कारण आज व्हेज खाणारे जास्ती असतील म्हणा. तर चला हे सगळं सेटअप लावून घेऊया. सोय आई गेली पाणी आक, त्याच बाई आहेत त्यांच्या. तो बघा आमचं पहिली गाडी थोय होतो. तर म्हणते हे आमचं स्टॉल आहे बघा, आणि मस्त वाटतं बघा, कसलं वाटतं बघा बघू. आणि नड्या सुपर मार्केट आहे बघा. तर मी तर आई लॉनचं अडूक गेले, कारण आई अजून जोग नाही आणि मी पण नाही जोग. आई आता जयतली या. हां हां. आणि बघा पकोडे सुरू असत हे बघा चालू. आणि आई आता जयतली. आईचं डबो हो. हां हे बघा आईचा डबो. हां घेतला लॉनचा. तर म्हणते आईन तर आपलं काम केला, म्हणजे पकोडे सोडले. आणि आता माझं काम आहे बघा. माझं काम म्हणजे तापण मी करून ठेवलं. कोबी कटिंग केलो, शिमला मिरची, कोथिंबीर
तिने पेस्ट्री रेडी असतात आता फक्त वाट बघूई पकोडे होऊची तर आपला गिराय का त्याला. काय जेत चला मंडळी आपले पकोडे रेडी हो दिलेले असत. तर मंडळी आपल्याकडे सबस्क्रायबर मा तुम्ही माझे सबस्क्रायबर येते पण हो कोणतरी मला नवीन दिसता. हाय कर रे हाय कर. बड्डे कोणचा ह्याचो बड्डे आहे म्हणान बड्डे ह्याचो आपण पार्टी त्यांना सगळ्यांका मानसकडे इतके पैसे खसून दिले ना येणेच दिले नको. आणि ह्या काय तर तुम्ही ओळखतात ह्यो तर बॅड बॉय तो लास्ट मानस ओके मानस खा तू तर रंग आणलोय नको आता नको रात्री काय तर करा. खय तुझं बड्डे काय करतल्यात केक कापतल्यात केक किती आहे वेस्ट करू नका ती एकाक पैसे. हा पेस्ट्री ओके पेस्ट्री. तर मंडळी जस्ट आम्ही घराकडे येऊ गेलो आणि आमच्या मळ्यात उतरलो नाही. ह्या धुक्या बघा कितक्या तुमका दिसत असताना कसला धुक्या पडला बघा. ह्या बघा असं वाटतं ढगासून जाते मी तुमका दाखवतोय पॉवरफुल काय दिसणार नाही पुढचा पण काय सांगा भारी मस्तच. हडे कमी झाला पण तडे खूप होता तुमका दाखवते. ह्या बघा या साईडीकडनं खूपच जा तडे तर बघा कसला वाटतं. थडेसून जेव्हा मी इले नाही येताना तर अजिबात दिसत नव्हता की समोर काय आहे बघा. मी अंदाजा इले फक्त बघे पुढे काय तुमका दाखवते बघे थोडा हसा पुढे नाही दिसणार. त्या वाटेकच मस्त वाटा होता खतरनाक पण हडे इतकं नाही. आई गेली पुढे चलतच मी ते कुत्र्यांका बिस्किटा घालून थांबलेलं म्हटले तुमका दाखवूया धुक्या सर नाही हो मंडळी धुक्या गेला आता आमचे कुत्रे येतील ते बघा. ए चॉकलेटी चला उठा हो चॉकलेटी हड्या उठ गो मधी वळवळा नको उठ म्हटलंय तर उठा. म्हाताऱ्या बरा ना त्या लागून म्हातारो दिसता योग नाही म्हातारो हड्या म्हातारे. तर म्हणजे आता तुमका डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी भेटते म्हणजे शुभ सकाळ. तर म्हणजे रात्री काय मी शूट करूक नाही म्हणजे झोपतानाचा व्हिडिओ वगैरे तर डायरेक्ट तुमका आता सकाळीच भेटतंय. तर म्हणजे मी प्रयत्न करीन की ह्याच्यापेक्षा चांगलो ब्लॉग बनेन म्हणजे एक जो ब्लॉग सुरू होता सकाळचो आणि तो रात्री संपता म्हणजे माझ्या पुऱ्या दिवसाचा स्ट्रगल जा मी काय करतोय. तर एक स्टोरी टेलिंग असतं की हां म्हणजे ह्यानंतर ह्या किंवा ह्याच्यानंतर ह्या किंवा ह्या. तर मी अजून प्रयत्न करीन की त्याला बेटर बनवतो. जसं टाईम घालतो तसं मी शूट करीत असते ह्या सगळा आणि तुमच्याकडे एक स्टोरी प्रेझेंट करते 10 किंवा 9 मिनटाची. हां तर मी अजून प्रयत्न करीन की किती चांगला करूक गावता आपण. तर तुमचं 7 असतात आपण काय बरं व्ह्यू येतं 100 व्ह्यू असतात 2-3 दिवसात. तर एक मोठी गोष्ट आहे. तुम्ही सगळे ब्लॉग म्हणजे बघतात कोण तरी जेताना बघतात कोण काही फ्री टाईम असतो तर बघतात तर चांगली गोष्ट आहे. तर म्हणजे काय नाही ब्लॉग मी हैसरच संपवते आजच्यासाठी इतक्याच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.